ही आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया त्याच्या सर्व सहाय्यासाठी, त्याच्या कृपेसाठी, त्याच्या संरक्षणासाठी, त्याच्या सर्व आशीर्वादांसाठी. परमेश्वर देव बापाने येथवर आपल्या प्रत्येकाची काळजी घेतली आणि आजची ही विशेष भक्ती आपल्या जीवनास त्याने दिली. ही विशेष भक्ती जी आम्हास त्या घटनेची आठवण करून देते, त्या गर्दीची आठवण करून देते, त्या स्तुती प्रशंसेची आठवण करून देते, जिच्या योग्य प्रभू आहे. होय पवित्र देव बापा, आज आम्ही देखील तुझे मनापासून आभार मानित, तुझ्या नावाला धन्यवाद देत प्रभू तुझ्या समोर येतो. आम्ही आभार मानतो पवित्र देव बापा तुझ्या सर्व दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी. प्रभू होय पवित्र देव बापा, तूच एक जिवंत परमेश्वर आहेस, ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली, ज्याने आम्हास आपल्या प्रतिरूपात निर्माण केलं. तूच तू एक प्रभूची, तूच जो आम्हावरती प्रेम करतो आणि आमच्या तारणाकरिता तू जो त्या वधस्तंभावरती ज्याने आपला प्राण दिला. प्रभू तो तूच सर्व स्तुतीस, सर्व 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 स्तुतीस गौरवास पात्र आहेस माझ्या देवा. आणि म्हणून पवित्र देव बापा आज या पवित्र वारी आम्ही आभार मानित तुझ्या समोर येतो. प्रभू पवित्र देव बापा आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. पवित्र देव बापा आम्हा प्रत्येकाची तू क्षमा कर. आमची दुर्बलता तुला ठाऊक आहे. आम्हास धू शुद्ध कर, पवित्र कर प्रभू. आणि तुला हवी तशी भक्ती करण्याकरिता प्रभू तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. पवित्र देव बापा आजची ही विशेष भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करीत आहोत. आणि आमची प्रार्थना आहे प्रभू आजच्या भक्तीचा प्रत्येक भाग, होय परमेश्वर देव बापा आजच्या भक्तीचा प्रत्येक भाग आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करीत आहोत. पवित्र देव बापा तू आम्हास आशीर्वादित कर. आम्ही आठवण करीत असताना परमेश्वर देव बापा तुझी त्या यरुशलेममध्ये
होत असलेल्या प्रवेशाची आठवण आज आम्ही करीत असताना पुन्हा एक वार पैतदेई बापा आम्हाला त्या प्रसंगाचा, त्या घटनेचा जवळून अनुभव तू येऊ दे प्रभूचे. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांनाही सुखरूप घेऊन ये. पैतदेई बापा, जी आमची प्रियजन दुःखनाईत आहेत, बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत, त्यांनाही स्पर्श करून आरोग्य दे प्रभूचे. परमेश्वर देई बापा, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो प्रभू. पैतदेई बापा, या उन्हापासून देखील प्रत्येकाचा सांभाळ कर. तुझ्या लेकरांवरती तुझी सावली तू असू दे, कोणालाही उन्हाचा कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नको प्रभू. आम्ही तुझं मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करीत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. होसान्ना, 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 होसान्ना. बसूया आपण. परमेश्वर देई बापाची स्तुती करूया. आज पुन्हा या वर्षी आपणास ही संधी मिळाली की तो जो प्रसंग प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधला आहे, ती जी घटना आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्या यरुशलेममध्ये प्रवेश करत आहे आणि त्या यरुशलेममध्ये तो प्रवेश करीत असताना जो मोठा समुदाय त्याच्याबरोबर आहे, जे सर्व स्तुतिगान त्या ठिकाणी चाललेलं आहे, जे सर्व परमेश्वराचं गौरव त्या ठिकाणी चाललेलं आहे, आज पुन्हा एकदा त्या घटनेची, त्या प्रसंगाची आठवण करण्याची संधी प्रभू परमेश्वराने आपणास दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व प्रकारच्या स्तुतीकरिता आणि गौरवास पात्र असा प्रभू परमेश्वर आहे आणि म्हणून आपणही त्याच्या नावालाच धन्यवाद देऊया. परमेश्वराला स्तवा निरंतर, परमेश्वराला स्तवा आपल्या सर्वांना येणारं गीत आहे. यावेळेस आपण सर्वजण मिळून गाऊया आणि प्रभूची स्तुती त्याद्वारे करूया. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी, नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, जाऊन त्याला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. सामर्थ्याचा प्रसार दयाचा, सामर्थ्याचा प्रसार दयाचा आणून ध्यानी सवा, आणून ध्यानी सवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. वर्णा त्याचे प्रताप महती, वर्णा त्याचे प्रताप महती गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. तर
सतार घेऊन कर्णाविना सतार घेऊन जगदीशाला स्तवा जगदीशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा वाजवूनिया मृदुंग करुणी वाजवूनिया मृदुंग करुणी नर्तन त्याला स्तवा नर्तन त्याला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा तत्रयंत्रवाद्याच्या नादे तत्रयंत्रवाद्याच्या नादे विश्वपतीला स्तवा विश्वपतीला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा मंजुध्वनीच्या उज्ज्वलनीच्या मंजुध्वनीच्या उज्ज्वलनीच्या झांझावर त्या स्तवा झांझावर त्या स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा प्राणी मात्र हो स्तवा परेशा प्राणी मात्र हो स्तवा परेशा परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा. टिळक म्हणतात, वर्णा त्याचे प्रताप महती, गाऊन त्याला स्तवा. वर्णा त्याचे प्रताप महती. आज ज्यावेळेस आपण त्या प्रसंगाचा, त्या घटनेची आठवण आपण करत असताना, ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा मोठ्या समुदायासह त्या यरुशलेममध्ये प्रवेश करतोय आणि तो प्रवेश करत असताना जो समुदाय त्या ठिकाणी आहे, त्याच्या पुढं चालणारे, त्याच्या मागं चालणारे, हे सर्व परमेश्वराचं स्तवन करत आहेत. होसान्ना होसान्ना गाऊन प्रभूची स्तुती ते करीत आहेत. कोणत्या गोष्टींचं वर्णन ते त्या ठिकाणी करीत आहेत? पवित्र शास्त्र असं सांगतं की ज्या अद्भुते त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पाहिली, जे चिन्ह चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या समुदायाने पाहिलेत, त्या सर्वांची महती वर्णन करत, त्यासाठी त्याचं स्तवन करीत, त्याला आपला राजा म्हणून स्वीकार करीत तो मोठा समुदाय त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालत होता. वर्णा त्याचे प्रताप महते. परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराचं स्तवन करीत असताना आमच्या जीवनामध्ये जे परमेश्वराचे अनुभव आहेत, आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने केलेल्या ज्या सर्व अद्भुत गोष्टी आहेत,
त्यांची आठवण करणं हे आम्हाकरिता आमचं मन, आमचं अंतःकरण परमेश्वराच्या स्तुतीने भरणारं अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी त्या प्रसंगाची आठवण करत असताना आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी प्रभूने केलेल्या आहेत, जे अनुभव आपल्या जीवनामध्ये आहेत, त्याने आमचं तारण केलं, त्याने आमचे रोग बरे केले, त्याने आमचं सहाय्य केलं, त्याने आमचं संरक्षण केलं, त्याने आमच्या गरजा पुरविल्या, अशा अनेक गोष्टी, असे अनेक अनुभव आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. आज त्यांची आठवण करण्याद्वारे आपण परमेश्वर देई बापाला हा स्तुतीचा यज्ञ आपल्या जीवनामधून देऊ शकतो. प्रियांनो, एक स्तोत्र वाचूया यावेळेस. स्तोत्रसंहिता 118 मधून काही वचने मी तुमच्यासाठी वाचत आहे. स्तोत्रसंहिता 118 आणि वचन 14 पासून पुढची वचने मी आपणासाठी वाचत आहे. स्तोत्रसंहिता 118 आणि वचन 14 पासून जी पुढची वचने आहेत ती मी वाचत आहे. परमेश्वर माझे बल व माझे गीत आहे, तो माझे तारण झाला आहे. उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. मी मरावयाचा नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करेन. परमेश्वराने मला जबर शासन केले तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही. माझ्यासाठी नीतिमत्वाची द्वारे उघडा, म्हणजे मी त्यातून प्रवेश करून परमेश्वराचे उपकार स्मरण करेन. हे परमेश्वराचे द्वार आहे, यातून नीतिमान प्रवेश करोत. तू माझे ऐकले आहे, तू माझे तारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोण शिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे, यात आपण उल्हास व आनंद करू. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवितो की आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवितो की आमचा उत्कर्ष कर. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. परमेश्वर देव आहे, त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे. उत्सवाचा यज्ञ पशु वेदींच्या शिंगास दोऱ्यांनी बांधा. तू माझा देव आहेस, मी तुझे उपकार स्मरण करेन. हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत. स्तोत्रसंहिता 118 ज्यावेळेस आम्ही वाचतो, प्रामुख्याने ही जी वचने मी तुम्हाकरिता वाचलेली आहेत, ही वचने आम्हाला या घटनेशी जोडणारी अशा प्रकारची आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर जाण्याच्या पूर्वी ज्या मोठ्या उत्सवाने त्या यरुशलेममध्ये प्रवेश करणार होता, त्या प्रसंगाचं वर्णन, त्या घटनेचं वर्णन जणू काही या स्तोत्रकर्ता जो आहे त्याने आपल्या स्तोत्रामध्ये करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ही जी वचने मी तुम्हासाठी वाचली, तुमच्या लक्षात येईल की त्या यरुशलेममध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त तो जो वधस्तंभ सहन करणार होता, त्या संबंधाने आम्हाला या वचनांमध्ये वाचायला मिळतं. उत्सवाचा आणि तारणाचा शब्द हा नीतिमानांच्या वस्तीत आहे. आजच्या दिवशी या प्रसंगाच्या समयी जो सर्व स्तुतीचा स्वर होता, होसान्नाचा जो सर्व स्वर होता, प्रियांनो, तो आम्हाला या वचनांची आठवण करून देणारा आहे. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये ज्या सर्व गोष्टी तो करणार होता,
त्यांचं वर्णन किंवा त्याविषयीची भविष्य ही आम्हाला जुन्या करारामध्येच पाहायला मिळतात. त्यापैकी या स्तोत्रामधली ही वचने आम्हाला प्रभूच्या जीवनामधील हा जो प्रसंग आहे, ही जी घटना आहे त्याच्याशी जोडणारी अशा प्रकारची ही वचने आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रियांनो, स्तोत्रकर्ता यामध्ये म्हणतो की परमेश्वर माझं बल, माझं सामर्थ्य झालेलं आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचं चांगुलपण आणि परमेश्वराची दया तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये निरंतर अनुभवित आहोत. प्रियांनो, निरंतर हा अनुभव तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये घेत आहोत. त्यासाठी आज आम्ही परमेश्वराचे आभार मानू शकतो. आज जेव्हा त्या प्रसंगाबरोबर, त्या घटनेबरोबर जुळल्या जाण्याचा किंवा एकरूप होण्याचा प्रयत्न जो आज आपण करत आहोत, जो आपण करत आहोत की आम्हालाही तो आनंद, तो अनुभव आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा, त्याकरिता ज्या मनस्थितीची आणि ज्या समर्पणाची गरज आम्हाला आहे प्रियांनो, त्याकरिता आज आम्ही स्वतःला प्रभू देव बापाच्या हातांमध्ये सोपवू शकतो. आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं या भूतलावरील जे जीवन आहे, अनेक लोक त्याच्या भोवती आहेत, परंतु त्या अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी आहेत. समर्पित, जे प्रभूच्या वधस्तंभाजवळ उभे राहणारे, जे शेवटपर्यंत त्याला बिलगुल राहणारे फार थोडके त्या ठिकाणी आहे. आपण सर्व फार मोठ्या संख्येने आहोत, परंतु प्रभूला हवी तशा प्रकारचे जीवन किंवा शेवटपर्यंत त्या प्रभूला आवडणारं जीवन, त्याला बिलगून राहणारे देखील तुम्हाला आणि मला असायला पाहिजे. आणि त्याकरिता आम्हाला ही सुंदर संधी आमच्या जीवनामध्ये आहे की ज्याद्वारे आज आम्ही पुन्हा एकदा नव्याने आमचं समर्पण प्रभू देवबापाच्या हातांमध्ये करू शकतो. परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे आपणा सर्वांस आशीर्वादित करो. या असा जयघोष करू लागले की होसांना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसांना. खरोखर या धन्यवादित परमेश्वराचे आपणही जयघोष करूया आणि होसांना मुबारक हे गीत त्या परमेश्वराचे आपणही जयघोष करूया. Oh
स्तोत्र 121 मध्ये दावीद करता स्तोत्रात म्हणतो, आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. यावेळी आनंदाने आपण गीत गाऊया. येशूच्या मंदिरी गीते आम्ही गातो, वाजवून तळ्या स्तुती करीतो. येशूच्या मंदिरी गीते आम्ही गातो, वाजवून टाळ्या स्तुती करीतो. येशूच्या मंदिरी गीते आम्ही गातो, वाजवून टाळ्या स्तुती करीतो. येशूच्या मंदिरी आराधना करीतो, येशू आम्हा संगे गोड बोलतो. येशूच्या मंदिरी आराधना करीतो, येशू आम्हा संगे गोड बोलतो. येशूच्या मंदिरी गीते आम्ही गातो, वाजवून टाळ्या स्तुती करीतो. येशूच्या मंदिरी गीते आम्ही गातो, वाजवून टाळ्या स्तुती करीतो. येशूच्या मंदिरी आम्ही ऐकतो, येशू आम्हा सर्व प्रेम करतो. येशूच्या मंदिरी आम्ही ऐकतो, येशू आम्हा सर्व प्रेम करतो. येशूच्या मंदिरी गीते आम्ही गातो, वाजवून टाळ्या स्तुती करीतो. येशूच्या मंदिरी गीते आम्ही गातो, वाजवून टाळ्या स्तुती करीतो. येशूच्या मंदिरी कथा येशूची, ऐकून लाभली प्रीती देवाची. येशूच्या मंदिरी कथा येशूची, ऐकून लाभली प्रीती देवाची. येशूच्या मंदिरी गीते आम्ही गातो, वाजवून टाळ्या स्तुती करीतो. येशूच्या मंदिरी गीते आम्ही गातो, वाजवून टाळ्या स्तुती करीतो. मत्ते 21:5 पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे, तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. यावेळेस सुंदर गीत आहे, देखो यरूशलेम में ये कौन आ रहा है. देखो यरूशलेम में एक कौन आ रहा है. देखो यरूशलेम में
आपण उभे राहूया, त्या परमेश्वराची स्तुती करू आणि ॲक्शन सॉन्ग आपण गाऊया. ताली बजाएंगे नाचेंगे अपने ईश्वर के लिए. सगळ्यांनी करायचे आमच्या सोबत. बजाएंगे नाचेंगे अपने ईश्वर के लिए. ताली लास्ट वाला कडवं परत करायचं आहे सगळ्यांनी. थर 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 थर. ठीक आहे. 1 2 3 स्टार्ट. उभे असताना आम्ही आमचे लक्ष हे त्या परमेश्वराकडे लावू, जो लीन झाला, नम्र झाला, अशा राजासमोर आपण जाऊया आणि म्हणूया, मेरे छोटे हृदय से मेरे महान प्रभु की आराधना करू. छोटे हृदय से मेरे महान प्रभु की आराधना
धन्यवाद 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 मागतो देवप्पा आजची तू आमची स्तुती आराधना तू तू आशीर्वादित कर देवप्पा. आणि देवप्पा आज इकडं जितके पण लोक उत्पन्न आहे देवप्पा सगळ्यांना तू आशीर्वादित कर देवप्पा. आणि देवप्पा आज आम्हाला पाळक साहेब तुझ्या वचनातून आम्हाला जे काही शिकवतील देवप्पा ते आमच्या लक्षात राहून आम्हाला समजू दे देवप्पा. अजून तुला काय मागू देवप्पा. ही लहानशी प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या या विशेष प्रसंगाकरिता पवित्र शास्त्रामध्ये मार्क शुभवर्तमानातून आजच्या या घटनेचं आपण वाचन करूया आणि काही वेळ त्यावरती मनन करूया. मार्क शुभवर्तमान अध्याय 11 आपल्या समोर आपण काढूया. मार्क शुभवर्तमान अध्याय 11 1 ते 11 वचने मी आपणासाठी वाचत आहे. ते यरुशलेमेजवळ जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे व बेथानी जवळ येऊन पोहोचले तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांस पाठवताना असे सांगितले की समोरच्या गावात जा. त्यात जाताच एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही. ते सोडून आणा. आणि तुम्ही असे का करता असे जर कोणी तुम्हाला विचारले तर असे सांगा की प्रभूला याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे पाठविल. तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले. ते त्यांनी सोडले. तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणू लागले, शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात? येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना उत्तर दिले. तेव्हा त्यांनी त्यांना जाऊ दिले. नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला. तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. इतर लोकांनी शेतमळ्यातून डहाळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या. आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो. आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसान्ना. नंतर तो यरुशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली म्हणून तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानीस निघून गेला. परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देवबापा, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत. तुझं वचन जे आज आम्हासाठी आहे पवित्र देवबापा, ते आम्ही वाचत असताना त्यावर मनन करीत असताना तू आमचं सहाय्य कर, आम्हास बोध कर, आमची सुधारणूक कर. तुझ्या वचनाचं सामर्थ्य पवित्र देवबापा, तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आम्हावरती ओत आणि आम्हाला नवीन कर. प्रभू तू आम्हास नवीन कर. प्रभू देवबापा तू आम्हास नवीन कर. प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या अधीन करतो आणि प्रार्थना आमचा प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आज या शास्त्र भागावरती मनन करीत असताना जो विषय आपल्या समोर आपण ठेवणार आहोत तो म्हणजे कृतीमधून बोध. कृतीमधून बोध. मला असं वाटतं विषय सांगितल्या नेमका विषय काय आहे तो आपल्याला समजून जातो. आज आपण कशावरती मनन करणार आहोत? प्रत्येक रविवारी म्हणजे प्रत्येक वर्षी या पाम संडेच्या रविवारी आपण ह्या घटनेवरती, ह्या प्रसंगावरती आपण मनन करत असतो. पुन्हा या वर्षी या घटनेवरती बोलत असताना, या प्रसंगावरती बोलत असताना नेमकं आज काय बोलायला पाहिजे या दिशेने प्रार्थना करीत असताना
जे विचार प्रभुदेव बापाने माझ्या मनात घातले किंवा जो विषय मला या शास्त्र भागाचं वाचन करत असताना जो माझ्या समोर येतो तो या वर्षीसाठी हा आहे की कृतीमधून बोध. कृतीमधून बोध. शास्त्र भाग हा आपल्याला जवळजवळ पाठ झाल्यासारखा आहे. जवळजवळ हा शास्त्र भाग आपल्याला पाठ झाल्यासारखा आहे. काय आहे या शास्त्र भागामध्ये असा प्रश्न जर केला तर आम्ही फटकणी त्याचं उत्तर देऊ शकतो की प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या जयोत्सवाने यरुशलेममध्ये प्रवेश करत आहे. काय काय घडत आहे यरुशलेममध्ये प्रवेश करत असताना आम्हाला लगेच आठवल. प्रभू येशू ख्रिस्ताने 2 शिष्यांना पाठवलं. त्या ठिकाणाहून पुढच्या गावातून त्याने शिंगरू घेऊन येण्याकरिता सांगितलं. शिंगरू प्रभूकडे आणण्यात आलं. त्याच्यावरती वस्त्र टाकण्यात आले. त्याच्यावरती प्रभू बसला आणि पुढे चालणारे मागं चालणारे लोक होसान्नाचा गजर करू लागलेत. लोक आपली वस्त्र वाटेवरती पसरत आहेत. कोणी शेतातून डहाळ्या तोडून आणत आहेत, वाटेवरती पसरत आहेत आणि मोठ्या जयघोषामध्ये आनंदोत्सवामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा त्या यरुशलेममध्ये प्रवेश करत आहे. आम्हाला लगेच संपूर्ण शास्त्र भाग जो आहे, हा प्रसंग जो आहे, ही घटना जी आहे, या प्रकारे आम्हाला पाठ झालेली आहे. प्रियांनो, आज या प्रसंगामधून, या शास्त्र भागामधून ज्या विषयावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करीत आहोत तोही आमच्यासाठी सोपा आहे. या घटनेमध्ये, या प्रसंगामध्ये जे लोक आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात, जे कॅरेक्टर्स आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात, त्यांनी त्या ठिकाणी केलेली कृती आणि त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या कृतीमधून आम्हाला आज काय बोध आहे हे आम्ही आज पाहणार आहोत. आणि त्यांच्या कृतीमधून जो बोध आज आम्हाला प्राप्त होत आहे त्याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे हे समजण्याचा प्रयत्न आपण करणार. आणि त्याच वेळेस आपल्याकरिता देखील या गोष्टीचं उत्तेजन असेल की आज जग आमच्या कृतीकडे पाहून जगाला कोणत्या प्रकारचा बोध होतो. तुमच्या आणि माझ्या जीवनाचं परीक्षण केल्या जातं. तुमच्या आणि माझ्या जीवनाचं परीक्षण केल्या जातं. लोक आपल्याकडं पाहतात. आमचं वागणं, आमचं बोलणं, आमच्या हालचाली, आम्ही काय करतो ह्याकडं लोकांचं लक्ष लागलेलं असतं. आणि आमच्या जीवनाकडं पाहून लोक त्यांना कशा प्रकारचा बोध प्राप्त होतो हे देखील आज आम्हाला मनन करण्यासारखं आहे. तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला हा मोठा समुदाय प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जयघोष करीत चाललेला आहे, त्या ठिकाणी काही परुषी देखील आहेत आणि ते या सर्व प्रसंगाचं निरीक्षण करत आहेत. त्यांचं लक्ष लागलेलं आहे काय होत आहे, काय त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि लोक ज्या प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी देत आहेत, या परुषी लोकांचं जे निरीक्षण त्या ठिकाणी आहेत, काय म्हणतात ते प्रभूला? आपल्या शिष्यांना दटावा, त्यांना शांत करा. ते ज्या घोषणा देत आहेत त्यांना सांगा की तसं बोलू नका. त्यांना सांगा की एवढ्या मोठा गजर करू नका. संपूर्ण शहर त्या ठिकाणी गजबजून गेलेला आहे. तो जो आवाज आहे तो त्या ठिकाणी पसरलेला आहे, लोकांना तो आकर्षित करत आहे. आज ज्यावेळेस आपण फेरी काढली, लोक मोठ्या कुतूहलाने पाहत होते की काय आहे नेमकं, हे काय करत आहेत, हे काय बोलत आहेत, हे काय करत आहेत. आकर्षित केल्या जातं. आमचा आवाज, आमचं बोलणं, आमचं जीवन हे लोकांना आकर्षित करणारं असतं प्रियांनो. आणि म्हणून आमच्या जीवनामधून कशा प्रकारचा बोध आम्ही जगासमोर सादर करतो हे त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, ही घटना ज्या वेळेस पुढं जात आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्या बेतफगे आणि बेथानी गावाजवळ तो आलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याने आपल्या 2 शिष्यांना समोर पाठवलं. शिष्यांची जी कृती आहे, शिष्यांची जी कृती आहे
काय ऍक्शन आहे त्या ठिकाणी शिष्यांची? शिष्यांनी कोणत्या प्रकारची कृती त्या ठिकाणी केली? ते निघाले. ते निघाले. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की समोरच्या गावामध्ये जा, त्या ठिकाणी शिंगरू आहे, बांधून ठेवलेलं आहे, ते सोडून तुम्ही घेऊन या. आम्ही पाहतो की शिष्य निघाले. शिष्य निघाले. त्या ठिकाणी जाऊन त्यांना शिंगरू आढळलं, बांधलेलं शिंगरू आढळलं. त्यांनी काय केलं? ते शिंगरू सोडलं. ते सोडत असताना त्या ठिकाणी जे लोक उभे आहेत, कदाचित त्या शिंगराचा धणी देखील त्या ठिकाणी असेल त्या लोकांमध्ये, आणि ते म्हणतात की तुम्ही काय करत आहात? कशाला शिंगरू सोडत आहात? त्यांनी काय केलं? त्यांनी जसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं तसंच उत्तर त्यांना दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की जर तुम्हाला कोणी काही बोललं, काही विचारलं, तर त्यांना सांगा की प्रभूला याची गरज आहे. त्यांनी तसंच उत्तर त्या ठिकाणी दिलं आणि ते शिंगरू त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं. त्यावरती आपली वस्त्रे त्यांनी ठेवली, त्यावरती घातली. शिष्यांची ही सगळी कृती आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. या सर्व गोष्टी शिष्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. ज्यावेळेस शिष्यांच्या या कृतीकडं आम्ही पाहतो, आम्हाला काय बोध होतो? आम्हाला कोणता बोध त्या ठिकाणाहून होतो? शिष्यांच्या कृतीमधून आम्हाला काय बोध प्राप्त होतो? शिष्यांच्या कृतीमधून आम्हाला आज्ञा पालनाचा बोध प्राप्त होतो. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना जसं सांगितलं तसंच त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आज्ञा पालन. ध्येय वाक्यामध्ये आम्ही वारंवार ऐकत आहोत, एतवर आज्ञा पालन करून. फिलिप्पी 2:8 जे आपलं ध्येय वाक्य आहे त्यामध्ये आपण वारंवार ऐकत आहोत, एतवर आज्ञा पालन करून. प्रभू येशू ख्रिस्त जो गुरु आहे, जो प्रभू आहे, त्याच्या जीवनामध्ये आज्ञा पालन, त्याचे जे शिष्य आहेत त्या शिष्यांच्या जीवनामध्ये देखील आज्ञा पालन आम्हाला दिसून येतं. आज तुम्ही आणि मी ज्या वेळेस आज्ञा पालनाचा बोध आम्हाला प्राप्त होतो, आमच्या जीवनामध्ये आज्ञा पालन आहे काय? आमच्या जीवनामध्ये आज्ञा पालन आहे काय? त्या ठिकाणी दुसरा एक ग्रुप आम्हाला दिसतो. ज्या वेळेस हे शिष्य त्या शिंगराला सोडत आहे, त्या ठिकाणी काही लोक उभे आहेत. या लोकांची काय कृती आहे? या लोकांची काय कृती आहे? त्या ठिकाणी जो शिंगराचा धणी आहे त्या धण्याची काय कृती आहे? त्याने काय केलं? त्याने ते शिंगरू नेऊ दिलं. त्याला अधिकार होता, नाही मी माझं शिंगरू जाऊ देत नाही, मी ते नेऊ देत नाही. तुम्ही हे शिंगरू घेऊन जात आहात तर त्याचा मोबदला तुम्ही मला काही देत आहात काय? कोणता प्रभू, कोण गुरु, कुठल्याही प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी नाही. ज्यावेळेस शिष्यांनी त्याला सांगितलं की प्रभूला याची गरज आहे, कदाचित होऊ शकतं की या शिंगराचा जो धणी आहे तो या शिष्यांना ओळखत असेल. हे कोणाचे शिष्य आहेत, हे कोणाला प्रभू म्हणत आहेत, हे कोणाला गुरु म्हणत आहेत, हे कदाचित त्या धण्याला माहीत असेल. त्याची कृती आम्हाला दिसून येते की त्याने ते शिंगरू जे आहे ते नेऊ दिलं. त्याच्या या कृतीमधून आम्हाला विश्वास हा बोध त्या ठिकाणी प्राप्त होतो. विश्वास, माझं शिंगरू आहे परंतु प्रभूला याची गरज आहे ना, घेऊन जा तुम्ही, घेऊन जा तुम्ही. तो विश्वास जो त्या लोकांच्या ठाई किंवा त्या धण्याच्या ठाई आम्हाला दिसून येतो, हा विश्वास आज आमच्यासाठी दुसरा बोध आहे. त्याला माहित आहे की, कदाचित त्याला हे माहित आहे की हे कोणाकरिता हे शिंगरू जे आहे ते घेऊन जात आहेत. त्यानंतर शिंगरू जे आहे
ते प्रभूकडं आणल्या गेलं. या शिंगराची काय कृती आहे? तुम्ही म्हणाल शिंगराची कृती, त्याची कृती काय विचारांमध्ये घ्यायची, परंतु त्याच्या कृतीकडून पण आम्हाला बोध आहे. काय आहे शिंगराची कृती? कोणाला सांगता येईल? ते जे शिंगरू प्रभू येशू ख्रिस्ताकडं आणण्यात आलं त्याची काय कृती आहे? त्या शिंगराने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या पाठीवर बसू दिला. त्या शिंगराबद्दल एक वाक्य त्या ठिकाणी बोललेलं. प्रभू काय म्हणतो की त्याच्यावर कोणी कधीही बसलेलं नाही. आता शिंगरू म्हटल्यानंतर, जनावर म्हटल्यानंतर त्यांना सवय आहे त्यांच्या पाठीवरती बोझा लादणे, त्यांच्याकडून काम करून घेणे, ही याची सवय त्यांना आहे. परंतु हे जे शिंगरू प्रभू येशू ख्रिस्ताकडं आणल्या गेलं, या शिंगराला याची सवय नव्हती. ही पहिली वेळ होती की जेव्हा कोणीतरी त्याच्या पाठीवरती बसणार होतं. आणि आम्हाला माहिती आहे की पहिल्या वेळेस ज्यावेळेस एखादी कृती, एखादी नवीन कृती पहिल्यांदा ज्यावेळेस त्या ठिकाणी घडत असते, पुष्कळदा प्रतिकार त्या ठिकाणी होतो. या शिंगराने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या पाठीवरती बसू दिलं. त्याने काही लाता मारल्या नाहीत, ठीक आहे, तो काही इकडं तिकडं पळत सुटला नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पाठीवर बसलाय. आणि त्या गर्दीच्या मधून, आता वास्तविक पाहता एवढा मोठा आवाज त्या ठिकाणी आहे की शहर ते दुमदुमलेलं आहे. एवढा मोठा गोंगाट त्या ठिकाणी, एवढा मोठा स्तवनाचा सूर त्या ठिकाणी आहे, परंतु त्या एवढ्या ह्याच्यामध्ये ते जे शिंगरू आहे ते त्या ठिकाणी शांत चाललेलं आहे. लोकांच्या बरोबर ते त्या ठिकाणी पुढं आणि पुढं जात आहे. या शिंगराची कृती आम्हाला समर्पणाचा बोध आम्हाला करते प्रियांनो. या शिंगराच्या कृतीमधून आम्हाला समर्पणाचा बोध त्या ठिकाणी प्राप्त होतो. मग त्या ठिकाणी लोक आहेत प्रियांनो, लोकांची गर्दी त्या ठिकाणी आहे. आणि मग या लोकांची कृती काय आहे? तर लोक काय करत आहेत? वाटेवरती वस्त्र पसरत आहेत, शेतातून डहाळ्या आणून ते त्या वाटेवरती ठेवत आहेत आणि होसान्नाचा गजर करीत आहेत, स्तुती त्या ठिकाणी ते करीत आहेत. प्रियांनो, या कृतीमधून आज आम्हाला काय बोध होतो? लोक जी कृती त्या ठिकाणी करीत आहेत, या लोकांच्या कृतीमधून आम्हाला काय बोध होतो? लोकांच्या कृतीमधून आम्हाला स्वीकार त्या ठिकाणी दिसून येतो आणि स्तुती ही आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रियांनो, स्वीकार करणे आणि स्तुती करणे हा बोध आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. लोकांनी त्या ठिकाणी स्वीकार केला. कोणत्या गोष्टीचा स्वीकार केला? ते प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणून त्या ठिकाणी म्हणत आहे? राजा त्या ठिकाणी ते त्याला म्हणत आहे. राजा म्हणून हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार त्या ठिकाणी करत आहेत. त्या ठिकाणी ज्या प्रकारे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वागत यरुशलेम मध्ये करत आहेत, त्या वाटेवरती वस्त्र पसरणं असेल किंवा डहाळ्या पसरणं असेल, हे कशाचं दर्शक आहे? आम्ही जुन्या करारामध्ये पाहतो की एखादा राजा जेव्हा आपल्या राज्यात युद्धावरून परत येतो, तो ज्यावेळेस विजयी होऊन आपल्या राज्यामध्ये प्रवेश करत असतो, मोठ्या आनंदाने त्याचे लोक त्याचं स्वागत त्या ठिकाणी करतात. आणि स्वागत करत असताना या प्रकारची कृती त्या ठिकाणी आम्हाला जुन्या करारामध्ये दिसून येते. लोक आनंद करतात, उत्साह करतात. त्यांचा राजा जो युद्धावरती गेलेला होता तो त्या ठिकाणी परत आलेला आहे, त्या ठिकाणी स्वीकार ते त्या ठिकाणी आपल्या राजाचा करतात. हे लोक जे त्या ठिकाणी हे करत आहेत, जणू काही त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला राजा म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आणि हीच गोष्ट त्या ठिकाणी जे परुषी लोक आहेत
जे प्रभू येशू ख्रिस्ताचे विरोधक आहे त्यांना ह्या गोष्टीतून ती संधी प्राप्त झालेली आम्हाला दिसून येते. प्रियांनो, मी तुम्हाला म्हटलं की काही परुषी जे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतात की आपल्या शिष्यांना दटावा, त्यांना शांत करा. आता हे परुषी त्याला असं का म्हणतायत? हे त्याचे विरोधक म्हणून त्या ठिकाणी आहेत का? कदाचित ते प्रभू येशू ख्रिस्ताचे समर्थक देखील त्या ठिकाणी असू शकतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची जी काळजी त्यांना आहे, कारण लोक जो गजर करत आहेत, लोक जी कृती करत आहेत, ज्या प्रकारे लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला राजा म्हणून स्वीकारलेला आहे, याचा परिणाम हा फार भयंकर अशा प्रकारचा त्या ठिकाणी आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा तसाच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील या गोष्टीचा परिणाम काय होणार हे त्याला माहीत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जर ते गप्प राहिले तर धोंडे ओरडू लागतील. परमेश्वराची योजना ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सिद्धीस जाणारच आहे. जर हे गप्प राहिलेत तर धोंडे त्या ठिकाणी ओरडू लागतील. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा या प्रभू येशू ख्रिस्ताची देखील त्या ठिकाणी काही कृती आम्हाला पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताने काय काय कृती केली? प्रभू येशू ख्रिस्ताने काय काय कृती केली? त्याने शिष्यांना पाठवलं, तो त्या शिंगरावरती बसला, तो यरुशलेम मध्ये त्या मंदिरामध्ये गेला, त्याने सभोवार सर्व काही पाहिलं आणि मग तो बेथाणीस परत निघून गेला. ही सर्व कृती प्रभू येशू ख्रिस्ताची या सर्व घटनेमध्ये आम्हाला पाहायला मिळते. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या या कृतीकडं ज्यावेळेस आपण लक्ष लावतो त्यावेळेला नियोजन आणि योग्य वेळ हा बोध आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. नियोजन, प्लॅनिंग. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती असाच आला नाही, तो विशिष्ट उद्देशाने आला आणि तो उद्देश पूर्ण होण्याकरिता एक प्लॅनिंग त्या ठिकाणी आहे, एक नियोजन त्या ठिकाणी आहे. हे सगळं सिद्धीस जाण्याची योग्य वेळ देखील त्या ठिकाणी ठरलेली आहे. उगाच सर्व गोष्टी त्या ठिकाणी होत नाहीये. त्या पुढच्या गावामध्ये बांधून ठेवलेलं शिंगरू असेल, त्या शिंगराचं प्रभू येशू ख्रिस्ताकडं आणणं असेल, किंवा या यरुशलेम मध्ये या प्रकारे प्रवेश करणं असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, या नियोजनाचा एक भाग आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. नियोजनाचा एक भाग आहे जो योग्य वेळेवरती त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पहिला चमत्कार केला, तो म्हणतो की माझी वेळ अजून आली नाही. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेम मध्ये जात आहे, ही पहिली वेळ आहे का की प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेम मध्ये जात आहे? ही पहिली वेळ नाहीये. सणाच्या दिवसांमध्ये हे जे यहुदी लोक आहेत, जे यरुशलेम पासून आजूबाजूला पसरलेले आहेत, हे या सणाच्या दिवसांमध्ये लांबचा प्रवास करून नेहमी यरुशलेम मध्ये ते येत होते. दरवर्षी या सणाच्या दिवशी यरुशलेम मध्ये हे लोक येत होते. प्रभू येशू ख्रिस्त अगदी लहानपणापासून आपल्या आई वडिलांबरोबर अनेकदा या यरुशलेम मध्ये आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्या सेवेचा काळ 3 ते 3.5 वर्ष त्याने सेवा केली, या 3 ते 3.5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी तो यरुशलेम मध्ये त्या ठिकाणी आहे. एका सणामध्ये याच्या आधी, म्हणजे हे जे वर्ष याच्या आधी, शिष्य म्हणतात चला आपण सणात जाऊ. प्रभू म्हणतो मी नाही येत. तुम्ही जर शुभवर्तमान वाचले तर त्या ठिकाणी तुम्हाला कळेल. परंतु तो लपून छपून गुपचाप सणाच्या दिवसांमध्ये यरुशलेम मध्ये जातोच. परंतु ह्यावेळेस या समयी एवढ्या जयघोषाने, एवढ्या जयोत्सवाने, कारण आता त्याची वेळ आलेली आहे. ती जी योग्य वेळ आहे, ती योग्य वेळ त्या ठिकाणी आलेली आम्हाला दिसून येते. नियोजन आणि योग्य वेळ.
प्रियानो, देवाच्या प्रत्येक व्यवस्थेवरती आपण विश्वास ठेवू शकतो, कारण त्याचं नियोजन, त्याचं प्लॅनिंग, त्याच्या इच्छा या परिपूर्ण अशा प्रकारच्या आहेत, ज्या योग्य वेळेवरती आमच्या जीवनामध्ये सिद्धीस जातात. किती बोध प्राप्त झालेत, किती बोध प्राप्त झाले. पहिला बोध काय प्राप्त झाला आम्हाला? आज्ञापालन, आज्ञापालन. दुसरा बोध आम्हाला काय प्राप्त झाला? विश्वास. तिसरा बोध आम्हाला काय प्राप्त झाला? समर्पण. चौथा बोध आम्हाला काय प्राप्त झाला? स्वीकार. पाचवा बोध आम्हाला काय प्राप्त झाला? स्तुती करणे. त्याच्यानंतर सहावा बोध आम्हाला काय प्राप्त झाला? नियोजन आणि योग्य वेळ. आता ही सर्व शब्द यांचं आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये काय महत्व आहे? या शब्दांचं आपल्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये, जी प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते, मग ती जुनी असेल, काही पिढ्यांपासून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी असेल, किंवा कदाचित ही आमची पहिली पिढी असेल, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त समजला आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. या अशा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये या शब्दांचं फार मोठं महत्व आहे. हे जे बोध आहेत प्रियांनो, हे आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये अतिशय महत्वाचे अशा प्रकारचे आहेत. प्रियांनो, आज्ञा पालनाशिवाय आम्हाला आशीर्वाद प्राप्त होत नाहीत. आज्ञा पालनाशिवाय आम्हाला आशीर्वाद प्राप्त होत नाही. आशीर्वादांची अट आहे आज्ञा पालन. ज्या लोकांच्या जीवनामध्ये आज्ञा पालन नाही, कारण मी नेहमी ही गोष्ट सांगत असतो की आशीर्वादांचा जो ब्रिज आहे, जो पूल आहे ना, तो आज्ञा पालन रूपी त्या पिल्लरवरती टेकलेला आहे. ज्या ठिकाणी आज्ञा पालन हे पिल्लर ढासळलेत, आशीर्वादांचा पूल देखील त्या ठिकाणी पडणारच पडणार, ढासळणार. आज्ञा पालनाशिवाय, मग तो कोणी असो, तो मी काणा असो, परंतु जर माझ्या जीवनामध्ये आज्ञा पालन नाही, तर प्रियांनो, मी परमेश्वराकडून आशीर्वादांची अपेक्षा करू शकत नाही. आम्ही नेहमी परमेश्वराकडे आशीर्वादांची अपेक्षा करतो. आम्ही नेहमी परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकावी याची अपेक्षा करतो. आम्ही परमेश्वराकडे खूप काही मागत असतो, परंतु पुष्कळदा आम्ही आज्ञा पालनाकडे दुर्लक्ष केलेलं असतं. आणि आज्ञा पालनाकडे दुर्लक्ष केलेलं असल्यामुळं परमेश्वराचे जे आशीर्वाद आम्हाला पाहिजेत, परमेश्वराकडून प्रार्थनेचं उत्तर जे आम्हाला पाहिजे, पुष्कळदा ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. आज्ञा पालन एक फार महत्वाचं आहे प्रियांनो. आज्ञा पालनाशिवाय, नीट लक्ष देऊन ऐका, आज्ञा पालनाशिवाय भासणारे आशीर्वाद आमची दिशाभूल करू शकतात. या वाक्याचा काय अर्थ आहे? आज्ञा पालनाशिवाय भासणारे आशीर्वाद आमची दिशाभूल करू शकतात. आज पुष्कळ विश्वासणारे त्यांची दिशाभूल झालेली आहे. आम्ही आशीर्वादित आहोत, आम्ही आशीर्वादित आहोत. आणि म्हणून प्रियांनो, आपल्या प्रत्येकाला आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. जे आशीर्वाद म्हणून आम्हाला भासत असतात, ते खरंच परमेश्वराकडून आशीर्वाद आहेत काय? कारण जर ते परमेश्वराकडून नाहीत, तर मग ते आमच्या करिता व्यर्थ अशा प्रकारचे आहेत. पुष्कळदा आम्ही आशीर्वाद जे आहेत ना, ते भौतिक स्वरूपामध्ये आम्ही पाहतो, भौतिक स्वरूपामध्ये आम्ही पाहतो. परंतु तुम्ही पहा, आज जे विश्वासणारे नाहीत ते लोकही अब्जोपती आहेत.
ज्यांना देवाची ओळख नाही, ज्यांना आज्ञा माहीत नाही, आज तेही भौतिक दृष्टीने फार सुखी आहेत. आणि म्हणून जेव्हा आमच्या जीवनामध्ये आशीर्वादांची व्याख्या ही फक्त भौतिक गोष्टींपुरती मर्यादित झालेली आहे, आम्ही समजून जावं की आमची दिशाभूल झालेली आहे. जोपर्यंत आम्ही आध्यात्मिक दृष्टीने बलशाली होत नाही, जोपर्यंत आमचा आत्मा परमेश्वरामध्ये बलशाली होत नाही, तोपर्यंत आमचे सर्व भौतिक आशीर्वाद हे आमच्यासाठी व्यर्थ आहेत. कारण भौतिक आशीर्वादांद्वारे आम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. जोपर्यंत आम्ही आध्यात्मिक दृष्टीने बलशाली होत नाही, तोपर्यंत आम्हाला त्या स्वर्गामध्ये प्रवेश करता येत नाही. आणि म्हणून प्रियांनो, जर माझ्या जीवनात आज्ञापालन नाही, आपण कोणाचाही न्याय करू शकत नाही. ज्याने त्याने आपलं वैयक्तिक परीक्षण करायचं आहे, ज्याने त्याने आपलं वैयक्तिक परीक्षण करायचंय की माझ्या जीवनात आज्ञापालन आहे काय. जर मी आशीर्वादांपासून वंचित आहे तर प्रभू मी कुठं चुकत आहे मला सांग. माझ्या जीवनात आज्ञापालन नाही, परंतु मी तर फार आशीर्वादित असं मला वाटत आहे. स्वतःचं परीक्षण आम्हाला करणं त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर आमची दिशाभूल झालेली आहे, जर आमचा मार्ग चुकलेला आहे, तर मग आमची अवस्था ही फार कठीण अशा प्रकारची आहे. प्रियांनो, आज्ञा पालनाद्वारे मिळणारे आशीर्वाद जे आहेत ना, हे आम्हाला फलद्रूप अशा प्रकारे ते करत असतात. दुसरा बोध जो आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतो तो आहे विश्वास. आम्हाला माहिती आहे की विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करता येत नाही. विश्वासाशिवाय देवाच्या चांगुलपणाचा अनुभव आपल्याला घेता येत नाही. धन्य तो पुरुष जो त्याच्यावरती भाव ठेवतो. त्या परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव त्या लोकांना आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. प्रियांनो, समर्पण, कोणत्या गोष्टीसाठी आमचं समर्पण असायला पाहिजे? समर्पण हा बोध आमच्यासाठी आहे, परंतु कोणत्या गोष्टीसाठी आमचं समर्पण असायला पाहिजे? कोणत्या गोष्टीसाठी आमचं समर्पण असायला पाहिजे? ख्रिस्ती व्यक्तीचं समर्पण हे स्वतःला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये रूपांतरित करू देण्यासाठी समर्पण हवंय. प्रभू मी तुझ्या सेवेसाठी समर्पित आहे, प्रभू मी तुझ्या या कार्यासाठी समर्पित आहे, प्रभू मी तुझ्या या गोष्टीसाठी समर्पित आहे आणि मी खूप ते करत आहे. परंतु जर मी स्वतःला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये रूपांतरित करू देत नाही, जर मी देवाच्या आत्म्याला माझ्यामध्ये बदल घडवून आणू देत नाही, जर तो प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव माझ्या ठाई दिसून येत नाही, जर मी त्याच्यामध्ये रूपांतरित होत नाही, तर प्रियांनो मी समर्पित नाही. मी समर्पित नाही. प्रत्येक विश्वासणाऱ्याचं पाचारण आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याचं समर्पण हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये रूपांतरित होण्याकरिता आहे. देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला त्या प्रकारे रूपांतरित करण्यासाठी रोज आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आम्ही पुष्कळदा त्याचा प्रतिकार करतो, पुष्कळदा आम्ही त्याला विरोध करतो. आम्हाला समर्पणाची गरज आहे. होय प्रभू, मी अशक्त आहे. प्रभू, मी बोलण्यामध्ये उणा आहे. प्रभू, मी बोलण्यामध्ये मला बोलता येत नाही. माझ्या बोलण्याने लोकांची मनं दुखावल्या जातात. प्रभू, मी उणा आहे. प्रभू, मला ते मिठासारखं रुचकर बोलणं कसं असतं, जे लोकांची बांधणी करतं, जी वाणी प्रभूची होती, प्रभू ती तू मला बनव. प्रभू, माझ्या स्वभावामध्ये पुष्कळ अशक्तपणा आहे. प्रभू, माझ्या स्वभावामध्ये पाप आहे. प्रभू, मी माझ्या जीवनामध्ये ह्या ज्या सर्व उणीवा आहेत, ज्या मला तुझ्यासारखं बनू देत नाहीत, प्रभू मी तुला समर्पित करतो. तू माझ्यामधून या गोष्टी तू दूर कर आणि तुझ्यासारखं तू मला बनव. स्वीकार करणे, प्रत्येक जिभेने हा स्वीकार करायचा आहे की येशू प्रभू
आहे. त्याचं प्रभुत्व आम्हाला आमच्या स्वतःवरती स्वीकारायचं आहे. प्रियांनो, स्तुती त्या ठिकाणी आहे. स्तुती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा असा हा भाग आहे. स्तुतीशिवाय आमच्या प्रार्थना जणू काही अपूर्ण आहेत. स्तुतीशिवाय आमच्या प्रार्थना जणू काही अपूर्ण आहे. प्रभू म्हणतो की परमेश्वराचं वचन सांगतं, आभार प्रदर्शनासह आपल्या मागण्या त्याला सादर करा. आभार प्रदर्शनासह. आणि म्हणून स्तुतीशिवाय आमच्या प्रार्थना ज्या आहेत त्या अपूर्ण अशा प्रकारच्या आहेत. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्तुतीचा अभाव आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनुभवांचा अभाव आहे. माझ्या जीवनात जर देवाच्या चांगुलपणाचा अनुभव आहे, माझ्या जीवनात जर तारणाचा अनुभव आहे, जर माझ्या जीवनात माझ्या प्रभूची साक्ष आहे, तर त्या ठिकाणी स्तुती देखील असणारच. त्या ठिकाणी आमचं अंतःकरण जे आहे ते स्तुतीने भरलेलं असणारच. जर स्तुतीचा अभाव आहे याचा अर्थ आम्ही अजूनही तारणापासून वंचित आहोत. याचा अर्थ हा आहे की अजूनही आम्ही देवाच्या चांगुलपणाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये प्राप्त केलेला नाही. प्रियांनो, लोक या ठिकाणी होसान्नाचा गजर करीत आहेत. होसान्ना, होसान्ना. काय अर्थ आहे या शब्दाचा? आपण सर्वांनी मोठ्याने गजर केला, होसान्ना, होसान्ना, होसान्ना. काय अर्थ आहे होसान्ना या शब्दाचा? अर्थ काय आहे? बरोबर सांगत आहे तुम्ही, सांगा आपल्याला लवकर. 11:20 झालेत. शाबाश. काय अर्थ आहे या होसान्नाचा? या होसान्ना शब्दामध्ये ना स्तुती आहे आणि स्तुतीसह तारणाची विनंती देखील आहे. या एका शब्दामध्ये. हा शब्द हिब्रू आणि अरामी मधून तो आलेला शब्द आहे, परंतु या एका शब्दामध्ये परमेश्वराची स्तुती तर आहेच, परंतु त्याच वेळेस त्यामध्ये तू आमचं तारण कर, तू आम्हाला वाचव ही विनंती देखील त्या ठिकाणी आहे. स्तोत्र 118 आणि 25 मध्ये जे म्हटलेलं आहे की आम्ही तुला विनवितो की तू आम्हाला वाचव, आमचं तारण कर, आमचा उत्कर्ष कर. तो अर्थ या होसान्ना शब्दामध्ये आहे. प्रियांनो, स्तुती आणि तारणासाठी विनंती या दोनही गोष्टी त्या ठिकाणी आहेत. प्रियांनो, त्यानंतर नियोजन आणि योग्य वेळ. प्रियांनो, आपल्या प्रत्येकासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराकडं उत्तम व्यवस्था आहे. त्यावरती आम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि देवाच्या योग्य वेळेची वाट आम्हाला पाहायची आहे. विश्वास ठेवायचा आहे, योग्य वेळेची वाट पाहायची आहे. परमेश्वराने केलेली तारणाची योजना ही आम्हाला हे शिकवते की परमेश्वर देव हा आमच्यासाठी उत्तमातील उत्तम करणार आहे. ज्याने आपल्या एकुलत्या एक पुत्रालाही राखून न ठेवता तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाठवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याचा प्रवास आज आम्ही पाहत आहोत. हा प्रवास सुरू कधी झाला होता बरं? हा प्रवास सुरू कधी झाला? हा प्रवास जगाच्या स्थापनेआधीच सुरू झाला होता. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेआधीच वधलेला कोकरा म्हटलेला आहे. जगाच्या स्थापनेआधीच प्रभू येशू ख्रिस्ताचा हा प्रवास सुरू झाला. तो तुमच्यासाठी माझ्यासाठी या जगात आला आणि आज जेव्हा तो त्या यरुशलेम मध्ये प्रवेश करत आहे, प्रियांनो, ही आता ती वेळ आलेली आहे की जी योजना तारणाची देवाच्या मनात आहे, ज्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त आला, ती पूर्ण होण्याची वेळ आता आलेली आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा प्रभू परमेश्वर उत्तम ते करणारा प्रभू आहे. आज ही सर्व बोध जी आम्हाला प्राप्त झालेली आहे, आमच्या जीवनामधून आम्ही कशा प्रकारचा बोध जगासमोर सादर करत आहोत. लोक ज्यावेळेस आमच्याकडे पाहतात, काय बोध त्यांना प्राप्त होतो, काय साक्ष ते आमच्या जीवनाविषयी देतात.
आम्हाला ह्याचा विचार करणं आज गरजेचं आहे. जर आम्ही म्हणतो की आम्ही या तारणाच्या योजनेचा एक भाग आहोत, आज ज्यावेळेस आपण फेरी काढून आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा तो जो प्रवेश आहे त्याची आठवण केली, प्रियांनो, जो एक भाग आम्ही त्याचा आहोत. आज लोक आमच्याकडे पाहत असताना लोक काय साक्ष देतात, आमच्याकडे पाहिल्यानंतर लोकांना काय साक्ष प्राप्त होते, आम्ही कसे आहोत लोकांसमोर. आम्ही निंदा करणारे आहोत, आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनाधीन झालेले आहोत, आम्ही पापमय जीवनामध्ये गुरफटून गेलेले आहोत, आम्ही भौतिक गोष्टींमध्ये हरवून गेलेले आहोत. आज लोक माझ्याकडे पाहिल्यानंतर लोक काय म्हणतात हे फार महत्वाचं आहे. तुमचं आणि माझं जीवन हे प्रभूच्या उपयोगाचं आहे. तुम्हाला आणि मला त्या गाढवासारखं आपलं समर्पण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्ही आणि मी विकत घेतलेले आहोत. आम्ही व्यसनाधीन जीवनाकरिता आम्ही या जगामध्ये नाही, आम्ही पापमय जीवनाकरिता या जगामध्ये नाही. आम्हाला आमच्या स्वतःवरती तो अधिकारच नाहीये. माझा मीपणा, माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आता मला माझ्या स्वतःवरती अधिकार राहिलेला नाहीये. माझ्यावरती माझ्या प्रभूला अधिकार आहे. आणि म्हणून माझ्या जीवनामधून आज मी लोकांसमोर, या जगासमोर काय साक्ष देत आहे, या आपले डोळे बंद करूया आणि आपल्या स्वतःला हा प्रश्न आपण करूया की आज माझ्याकडे पाहिल्यानंतर लोक काय म्हणतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा. कारण तो व्यसनी मनुष्य आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तो कुठल्याही उपयोगाचा नाही. आज आम्ही आमच्या कृतीमधून, आमच्या बोलण्याच्या द्वारे, आमच्या वागण्याच्या द्वारे आज आम्ही कोणता बोध या जगाला देत आहोत प्रियांनो, हा प्रश्न आम्ही आमच्या स्वतःला करायचा आहे. जग आमच्याकडे पाहत आहे, आमचा प्रभू देखील आमच्याकडे पाहत आहे. आज जग आमच्यासाठी काय साक्ष देतं, आमचा प्रभू आमच्यासाठी काय साक्ष देतो, ती साक्ष आमच्यासाठी महत्वाची आहे. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. जयघोष होत असताना, जयोत्सव होत असताना ज्या सर्व गोष्टी आज आम्ही आमच्या मननासाठी समोर घेतल्यात, त्यातून जे सर्व बोध आम्हाला प्राप्त झालेत, पवित्र देव बापा, तो प्रत्येक बोध आमच्या जीवनासाठी, आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी महत्वाचा आहे. आणि म्हणून माझी प्रार्थना आहे प्रभू, आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये पवित्र देव बापा त्याचं महत्व आम्ही समजून घ्यावं आणि आमच्या जीवनामधून, आमच्या आचरणामधून जगासमोर आम्ही ते सादर करावं. आमच्या जीवनातून आज्ञा पालन असेल प्रभू, आमच्या जीवनातून विश्वास असेल, आमच्या जीवनातून समर्पण असेल प्रभू, आमच्या जीवनातून ती स्तुती असेल पवित्र देव बापा, आम्ही जगासमोर तुझ्या गौरवाकरिता ती सादर करावी. म्हणून आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो प्रभू. पुष्कळदा आम्ही हे विसरून जातो की आम्हाला आमच्या स्वतःवरती अधिकार नाही. तू आम्हाला तुझं रक्त देऊन विकत घेतलेलं आहे प्रभूचे. पवित्र देव बापा, तू आमची क्षमा कर, आमची क्षमा कर प्रभूचे. पवित्र देव बापा, पुन्हा आज नव्याने आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत, तुला समर्पित करतो. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस आपण उभं राहू, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करणार आहोत. सुवंददेव परात्पर हे गीत गाऊ, आशीर्वाद घेऊ आणि मग भक्ती झाल्यानंतर बाप्तिस्म्यांकरिता आपण मागच्या बाजूला जाणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर.
तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.